नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रणिता आपल्या सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करत आहे। आणि आज आपण लेक्चर सुरुवात करण्यापूर्वी एक अनाउन्समेंट करू इच्छिते, ती म्हणजे अशी की सेमी मीडियमच्या आणि मराठी मीडियमच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी 5वी ते 10वी चे मॅथचे लेक्चर आपण अपलोड करणार आहोत। आणि ते लेक्चर कुठले असतील तर आता दिवाळी संपलेली आहे, त्यामुळे आपलं सेकंड टर्म चालू झालेला आहे। तर विभाग दुसरा यामधील जे काही लेक्चर्स असतील, तुमचे जे काही चॅप्टर असतील ते आपण अपलोड करणार आहोत। तर जर आपला पाल्य हा 5वी ते 10वी मधील क्लासमध्ये असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा, बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे आपण जेव्हा मॅथचे लेक्चर अपलोड करू तेव्हा याचं नोटिफिकेशन आपण आपल्या मोबाईलवरती मिळून जाईल। त्याचबरोबर आपल्या शेजारी पाजारी किंवा नातेवाईकांमध्ये सुद्धा 5वी ते 10वी मध्ये जर विद्यार्थी असेल तर त्यांना देखील आपला व्हिडिओ जो आहे तो नक्की शेअर करा, म्हणजे त्यांना लक्षात येईल की मॅथचे लेक्चर आपण अपलोड करत आहोत आणि याची मदत सुद्धा त्या विद्यार्थ्यांना नक्की होईल। तर चला तर मग आज आपण स्टार्ट करूयात 7th क्लास मधील चॅप्टर नंबर 9, ज्याचं नाव आहे डायरेक्ट प्रपोर्शन अँड इनव्हर्स प्रपोर्शन, आणि ज्याला मराठीमध्ये म्हणतात समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण। हे दोन्ही भाषेमध्ये का लिहिलेलं आहे, कारण आपलं जे लेक्चर असणार आहे ते बायलिंग्वल असतील, म्हणजे द्विभाषीय असतील, ज्यामध्ये मराठी तसेच इंग्लिश सुद्धा वापरली गेलेली असेल। म्हणजे सेमीच्या आणि मराठीच्या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी हे व्हिडिओ आपण अपलोड करत आहोत। तर मग आपण सुरुवातीला समजून घेऊयात डायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे समप्रमाण कशास म्हटले जाते। एक एक्झाम्पल घेऊन आपण समजून घेऊ। जर समजा गाडीमध्ये मी 2 लिटर पेट्रोल भरलेलं आहे, गाडीमध्ये जेव्हा 2 लिटर पेट्रोल भरतो तेव्हा गाडी ही जर 60 किलोमीटर एवढं अंतर डिस्टन्स ट्रॅव्हल करत असेल, म्हणजे अंतर कापत असेल, तर समजा दुसऱ्या दिवशी मी जर 4 लिटर एवढं जर पेट्रोल गाडीमध्ये भरलं तर दुसऱ्या दिवशी ती गाडी किती किलोमीटर जाईल? 120 किलोमीटर। 120 किलोमीटर का जाईल? कारण 2 लिटर टाकल्यानंतर जर 60 किलोमीटर जात असेल तर 2च्या दुप्पट जर आपण 4 लिटर टाकलं तर 60च्या दुप्पट सुद्धा गाडी काय होणार आहे? डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे। याचाच अर्थ लिटरची संख्या जर दुप्पट होत असेल तर डिस्टन्स सुद्धा काय होत आहे? दुप्पट ट्रॅव्हल होत आहे, बरोबर। म्हणजे एक संख्येची व्हॅल्यू जर वाढली तर त्याचबरोबर दुसऱ्या सुद्धा संख्येची व्हॅल्यू काय होत आहे? वाढत आहे। म्हणजे एका संख्येची किंमत वाढल्यानंतर जर सोबत दुसऱ्या संख्येची सुद्धा किंमत वाढत असेल, म्हणजे लिटरची संख्या काय झालेली आहे? इन्क्रीज झालेली आहे। तसंच किलोमीटर सुद्धा काय झालेले आहेत? इन्क्रीज झालेले आहेत। दोघांची सुद्धा व्हॅल्यू काय झालेली आहे? इन्क्रीज झालेली आहे। यालाच काय म्हणतात? डायरेक्ट प्रपोर्शन। आपण सेकंड एक्झाम्पल घेऊन समजून घेऊयात। एकाची किंमत वाढली असताना जर त्याचबरोबर दुसऱ्याची सुद्धा वाढत असेल तर याला म्हणायचं डायरेक्ट प्रपोर्शन। सेकंड एक्झाम्पल बघूयात आपण। एक सर्कल काढलेला आहे आणि या सर्कल मध्ये एक डायमीटर काढणार आहे। हे आहे डायमीटर, ज्याला मराठीमध्ये म्हटलं जातं व्यास, बरोबर। इथे लिहित आहे मी नंबर ऑफ डायमीटर्स आणि खाली लिहित आहे नंबर ऑफ डिव्हिजन्स। आता डिव्हिजन्स म्हणजे काय मला सांगा। या ठिकाणी एक व्यास काढलेला आहे, एक डायमीटर काढलेला आहे। एक डायमीटर काढल्यानंतर या सर्कलचे किती भाग झालेले आहेत? किती डिव्हिजन झालेले आहेत? 1, 2। मग नंबर ऑफ डायमीटर्स मी या ठिकाणी लिहित आहे। नंबर ऑफ डायमीटर किती आहेत? 1, आणि डिव्हिजन किती झालेले आहेत? 2, बरोबर। सेकंड सर्कल काढत आहे, या सेकंड सर्कल मध्ये मी 2 डायमीटर घेणार आहे, 1, 2, म्हणून नंबर ऑफ डायमीटर 2। 2 डायमीटर घेतल्यानंतर याची किती डिव्हिजन झालेले आहेत? पहा किती भाग झालेले आहेत? 1, 2, 3, 4, म्हणून नंबर ऑफ डिव्हिजन्स किती घेणार आहे? 4। आपण थर्ड एक्झाम्पल घेऊ। थर्ड सर्कल मध्ये आपण 3 डायमीटर घेणार आहोत, 1, 2, 3, बरोबर। 3 डायमीटर आहेत म्हणून नंबर ऑफ डायमीटर 3। 3 डायमीटर घेतल्यामुळे 3 व्यास घेतल्यामुळे या सर्कलचे किती भाग झालेले आहेत? 1, 2, 3, 4, 5 आणि 6। या डायमीटरला मराठीमध्ये काय म्हणतात? व्यास। आता यावरून तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही नंबर ऑफ डायमीटर्स इथे वाढवत गेलात तेव्हा नंबर ऑफ डिव्हिजन, म्हणजे जसे आपण डायमीटर वाढवत आहोत तसं सर्कलचे होणारे जे भाग आहेत ते सुद्धा काय होत आहेत? वाढत आहेत। म्हणजे एक संख्या वाढत आहे त्याचबरोबर दुसरी सुद्धा काय होत आहे? इन्क्रीज होत आहे, वाढत आहे, बरोबर। म्हणजे डायमीटरची व्हॅल्यू इन्क्रीज होत गेली तसेच डिव्हिजनची सुद्धा व्हॅल्यू काय होत आहे? इन्क्रीज होत आहे।
आणि हा जो रेशो आहे, हे जे गुणोत्तर आहे ते काय आहे, कॉन्स्टंट आहे. आता कॉन्स्टंट आहे गुणोत्तर म्हणजे काय, तर मला सांगा 1च्या दुप्पट हे 2 आहे बरोबर. या ठिकाणी सुद्धा आपण डायमीटर वाढवलं, त्याचे डिव्हिजन वाढले, तर 2च्या दुप्पट 4, 3च्या डबल काय आहे 6. म्हणजे काय होत आहे, हा रेशो जो आहे दुप्पट होण्याचा तो कसा आहे, कॉन्स्टंट आहे बरोबर. म्हणजे 1:2 हा सुद्धा रेशो कसा आहे, कॉन्स्टंट आहे. म्हणजे प्रत्येकाची व्हॅल्यू ही काय होत आहे, डबल येत आहे. यावरून तुम्हाला लक्षात आलं की नंबर ऑफ डायमीटर इन्क्रीज झालेले आहेत आणि नंबर ऑफ डिव्हिजन सुद्धा इन्क्रीज झालेले आहेत. तर याला म्हणायचं डायरेक्ट प्रोपोर्शन. एकाची किंमत वाढल्यानंतर त्याचबरोबर जर दुसऱ्याची सुद्धा वाढत असेल तर याला म्हणायचं डायरेक्ट प्रोपोर्शन. आता याचे काही आपण एक्झाम्पल घेऊन समजून घेऊयात. तर 7th क्लासच्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी आपण सोबत बुक्स घेऊन बसला तर आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात येईल की कुठल्या एक्झाम्पल चालू आहे. आपण प्रॅक्टिस सेट चालू करण्यापूर्वी 1-2 एक्झाम्पल घेऊन पाहूयात आणि मग प्रॅक्टिस सेट कडे जाऊयात. तर पेज नंबर 64 वरील एक्झाम्पल आहे पहा. मराठी मीडियमच्या सर्व विद्यार्थ्यांनी सुद्धा बुक सोबत ठेवायचे आहेत. एक्झाम्पल घ्या. इफ 10 पेन्स, मी या ठिकाणी फक्त सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी लिहित आहे, बाकी विद्यार्थ्यांनी बुक सोबत ठेवायचं आहे म्हणजे लक्षात येईल तुम्हाला एक्झाम्पल कोणतं चालू आहे ते. मी अर्थ मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये सुद्धा सांगणार आहे. हे बघा एक्झाम्पल काय आहे. इफ 10 पेन्स कॉस्ट 60 रुपीज, व्हॉट इज द कॉस्ट ऑफ सच पेन. एक मिनिट. हे बघा काय आहे एक्झाम्पल. इफ 10 पेन्स कॉस्ट 60 रुपीज, व्हॉट इज द कॉस्ट ऑफ 13 सच पेन्स. म्हणजे 10 पेनची किंमत ही 60 रुपये आहे, तर 13 पेनची किंमत किती, अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न केलेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या 10 पेन जेव्हा आहे तेव्हा त्याची किंमत किती आहे 60 रुपये. मग जर 13 पेन असतील तर याची किंमत सुद्धा काय होईल, वाढणार आहे. कारण पेनांची संख्या वाढल्यावरती त्याची किंमत सुद्धा काय होईल, वाढणार आहे. म्हणजे एक किंमत वाढल्यानंतर दुसरी सुद्धा काय होत आहे, वाढत आहे. म्हणजे हे एक्झाम्पल कशाचं आहे, डायरेक्ट प्रोपोर्शनचं. पेनांची संख्या वाढली, पैसे सुद्धा वाढतील. मग आपण काय करायचं आहे, जे आपल्याला आन्सर काढायचं आहे, काय आन्सर काढायचं आहे, तर 13 पेनांची किंमत किती. तर जे आन्सर काढायचं आहे ते आपण काय गृहीत करायचं आहे, x. ओके. तर आपण कशा पद्धतीने लिहिणार, लेट अस सपोज कॉस्ट ऑफ 13 पेन्स x रुपीज. तर आपण 13 पेनांची किंमत किती गृहीत धरलेली आहे, x रुपीज. जे आपल्याला काढायचं आहे त्याला आपण काय करायचं आहे, x गृहीत धरायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला याची मांडणी कशा पद्धतीने कराल, 10 पेन्स किती आहेत, पेन्स 10 आणि त्याची कॉस्ट किती आहे 60 रुपीज. आता मांडणी करत असताना पेनच्या समोर पेन आले पाहिजेत आणि रुपीच्या समोरच रुपीज आले पाहिजेत. तर आपण काय विचारलं, आपल्याला 13 पेन्स दिलेले आहेत बरोबर, 13 पेन्स आणि याच्यासाठी आपल्याला किती कॉस्ट लागेल हे विचारलेले आहे. तर आपण ते किती गृहीत धरलेले आहे, x. म्हणून या ठिकाणी आपण रुपीच्या समोर 13 पेन्ससाठी किती कॉस्ट लागणार आहे, x. कारण आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे. तर आता काय करायचं, फ्रॅक्शन अशा पद्धतीने मांडल्यानंतर याचं व्हॅल्यू काढण्यासाठी क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागतं. ठीक आहे. म्हणून काय येईल, 10 × x दोघांमध्ये इज इक्वल टू 13 × 60. आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची आहे, x ची बरोबर. म्हणून x ॲज इट इज घ्या, इज इक्वल टू ॲज इट इज ठेवा 13 × 16. आता मला सांगा हे जे 10 आहे ते 10 आपल्याला त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. जर अपोजिट साइडला जात असेल तर सिम्बॉल हा काय होतो, चेंज होतो. मल्टिप्लिकेशनचं डिव्हिजन होतं, बेरीज असेल तर वजाबाकी होते, वजाबाकीची बेरीज होते बरोबर.
म्हणून मल्टिप्लिकेशनचं या बाजूला गेल्यानंतर काय होईल, डिव्हिजन होईल. म्हणून 10 जेव्हा आपण या साईडला घेऊन जातो तेव्हा याचं काय होतं, डिव्हिजन. म्हणून हे गुणाकाराचं रूपांतर आपण इथं भागाकारात करत आहोत. बरोबर. 10 6 जा 16 म्हणजे 10 60. 13 6 जा 78 म्हणजे x = किती आलेला आहे, 78 78. म्हणजे 13 पेनची किंमत किती असेल, 78. मग आन्सर काय लिहिणार आपण, कॉस्ट ऑफ 13 पेन्स इज 78 रुपीज. ओके. तर अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करून पाहिलेलं आहे. तर आता आपण जाऊयात प्रॅक्टिस सेटकडे. प्रॅक्टिस सेट मधील एक एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवणार आहे आणि बाकीचे जे एक्झाम्पल आहे ते तुम्ही होमवर्क करून आणायचे आहे. आता मला सांगा, होमवर्क करत असताना जर तुम्हाला काही अडचण आली असेल किंवा आली तर आपण कमेंट बॉक्स मध्ये आपल्याला सांगायचं आहे. म्हणजे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये ते आपण तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह करून घेणार आहोत. आता आपण जाऊयात प्रॅक्टिस सेट मध्ये. प्रॅक्टिस सेट मधील फर्स्ट एक्झाम्पल घ्या. सोबत जर नोटबुक असेल तर फर्स्ट एक्झाम्पल नोट डाऊन करा. फर्स्ट एक्झाम्पल काय आहे सांगा. प्रॅक्टिस सेट 37. एक्झाम्पल नंबर 1 आहे पहा. इफ 7 onion cost 140 rupees, how much we pay for 12 kg onions. क्वेश्चन काय आहे, इफ 7 kg onions cost 140 rupees, how much we pay for 12 kg onions. आता आपल्याला 7 किलो कांद्यासाठी 140 रुपये जर लागतात तर 12 किलो कांद्यासाठी किती रुपये लागतात असा प्रश्न आहे. 7 किलो कांदे आहेत, 140 रुपये लागणार आहेत. आता 12 किलो कांदे, 7 पेक्षा आता कांदे कसे झाले, वाढलेले आहेत, तर पैसे सुद्धा काय होतील, वाढणार आहेत. म्हणजे कांद्यांची संख्या वाढली तर पैसे सुद्धा वाढतील. म्हणून हे कशाचं एक्झाम्पल आहे, डायरेक्ट प्रपोर्शनचं. तर आपण आन्सर काढत असताना काय करणार आहोत, जे आन्सर आपल्याला काढायचे आहे, रुपीज काढायचे आहेत, तर ते रुपीज आपण x असं सपोज करतो. म्हणजे 12 किलो कांद्यासाठी गृहीत धरा की x एवढे आपल्याला पैसे लागणार आहेत. म्हणून काय लिहिणार आपण, लेट अस सपोज for 12 kg let us suppose we pay for 12 kg onions काय लिहिले आपण, लेट अस सपोज वी पे x रुपीज फॉर 12 kg अनियन्स. म्हणजे 12 किलो अनियन्ससाठी आपण x रुपीज एवढे पे करणार आहोत. मराठी मीडियम वाल्यांनी काय लिहायचं, गृहीत धरा की 12 किलो कांद्यांसाठी x रुपीज एवढे आपण पैसे देणार आहोत. याची मांडणी कसं कराल, 7 किलो अनियन्ससाठी 140 रुपये, तर 12 किलो अनियन्ससाठी किती रुपये असतील, x. तर याचं काय करणार आहोत आपण आता, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 7 × x = 12 × 140. किंमत कशाची काढायची आहे, x ची. म्हणून ॲज इट इज x घ्या, समोरची मांडणी जशी आहे तशी करून घ्या. आता 12 या बाजूला गेल्यानंतर गुणाकाराचं रूपांतर हे भागाकारात होतं, म्हणजे मल्टिप्लिकेशनचं डिव्हिजन मध्ये झालेलं आहे. तर याचं डिव्हिजन करा, याचं कॅल्क्युलेशन करा. 7 × 1 7, 7 × 2 14, 0 ला 0. 12 आणि 20 चा गुणाकार करा.
240 बरोबर. म्हणजे आपल्याला 12 किलो कांद्यासाठी किती रुपये लागतात? 240. आन्सर कसं लिहिणार? वी पे 240 rupees for 12 kg onions. अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट मधील एक्झाम्पल नंबर 1 घेतलेला आहे आणि बाकीचे 3 एक्झाम्पल आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत. जर काही अडचण असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये तुमचा प्रॉब्लेम सॉर्ट आउट करू. ठीक आहे. थँक्यू सो मच. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉन देखील प्रेस करा. म्हणजे जेव्हा आपण नेक्स्ट लेक्चर अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर नक्की मिळेल. थँक्यू सो मच.